शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले बांधले, पण अनेक राजांनी जलदुर्ग सुद्धा बांधले असतील, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले असतील, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले असतील, पण माझ्या राजाला तानाजी यसाची बाजी सारखे जिवंत नरदुर्ग या मातीमध्ये उभा केले. एक एक माणूस मातीसाठी मारायला तयार व्हायचा. ही जिगर या सह्याद्रीमध्ये शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी पेरली. पुढे 9 वर्षाचं वय झालं संभाजी महाराजांचं. संभाजी महाराज त्यावेळी मिर्झा राजा जयसिंह नावाचं संकट या स्वराज्यावरती आलं. आजूबाजूच्या नोंद संभाजी राजांचा इतिहास घेत होता. संभाजी महाराजांचे डोळे अखंड सह्याद्रीवरती विस्पारले होते, पण त्यावेळी मिर्झा नावाचं संकट सह्याद्रीवरती आलं आणि या मिर्झानं तिथले खुले अंग चालू केले. खुले अंग कत्तल्या बघा तिकडे रक्त रक्त रक्त. शिवाजी महाराजांना आपला मतदारसंघ नाही वाचला. शिवाजी महाराज गेले, त्या मिर्झाला सांगितलं, हे मिर्झा, हे बरं नाही बरं का, एक लक्षात ठेव, याला राजकारणात म्हणत आहे बरं का. आणि छदम्या मिर्झा म्हणाला, यालाच राजकारण म्हणतात. जर तुम्हाला तुमच्या रयतेचा जीव वाचवायचे असतील तर शिवाजी राजे एक तर तह करा, मात्र तुमच्या माय माऊलींची डोळ्यात देखत कर्तव्य बघा. शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी तह करायचा ठरवला आणि तहात शिवाजी महाराजांनी 23 किल्ले बहाल केले. 16 किल्ले उरले, सगळे म्हटले संपले, आता काही नाही याच्याकडे. पण महाराजांना माहिती होतं राखेतून कसं पेटून उठावं. आणि औरंगजेबानं शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलं आणि औरंगजेब म्हणतोय, महाराज, माझ्या 50व्या वाढदिवसा दिवशी तुम्ही तुमच्या मुलाला सोबत घेऊन आग्र्याच्या भेटीला या. त्यावेळी शिवाजी महाराजांना त्या औरंगजेबानं 50,000 मनसबदारी केलं. 5,000ची फौज त्याच्या पाठीमागे दिली आणि संभाजी महाराजांना 70,000 मनसबदारी केलं. पण मिर्झानं या तहासोबत शिवाजी महाराजांकडे एक हात टाकली. मिर्झा म्हणतोय, अहो शिवाजी राजे, 23 किल्ले बहाल केले, पण या 23 किल्ल्यासोबत मला तुमचा मुलगा संभाजी माझ्याकडे ओलीस म्हणून राहील. 9 वर्षाचं वर्ग एका बापाला वाटलं कसं सोडून जावं, पण नाही, रयतेसाठी बहाल केलं पाहिजे. आणि क्षणाचाही आपला शंभू राजाकडे विचार न करता संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे ओलीस म्हणून ठेवायचा निर्णय केला. का? आपलं घर संकटात गेलं तरी चालेल, पण आपल्या संकटामुळे रयतेच्या डोळ्यात अश्रू येता कामा नयेत. हा विचार करणारा राजा या जगाच्या पाठीवरती एकमेव झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे संभाजी महाराज.